आदिमाया आदिशक्ती भगवतीचे नुकतेच नवरात्र संपन्न झाले. नवरात्रीमध्ये आपण जो येडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये घट घातला होता, तो आता आपण नदीमध्ये विसर्जित करणार आहोत. तर सोलापूर जिल्ह्यातील मलिकपेट लांबोटी या वाहणाऱ्या नदीला, याच नदीला महापूर आला होता. ती आता बऱ्यापैकी पूर कमी झालेला आहे. तर त्यामध्ये आपण कॅरी बॅगमध्ये आपण घट आणला होता. तर कॅरी बॅग सहित कुणीही नदीमध्ये टाकू नका, कारण प्रदूषण होतं. फक्त घट व त्यातली माती जी आहे ती फक्त तुम्ही नदीमध्ये अर्पण करा, जेणेकरून निसर्गाचा समतोल राखला जाईल. आपण निसर्गाचे योग्य पद्धतीने संवर्धन केले तर निसर्ग देखील आपल्याला त्याचे आउटपुट योग्य पद्धतीने रिटर्न देईल. त्यामुळे माझे सर्व भाविक भक्तांना अगदी कळकळीचे आवाहन आहे की आपण देखील आपल्या घरातील घटाचे साहित्य किंवा निर्माल्य किंवा सुकलेली फुलं असतील देवाला अर्पण केलेली, ती वाहत्या नदीमध्ये सोडताना कॅरीबॅगच्या पिशव्या, प्लास्टिक याच्यासहित कधीही अर्पण करू नका. तर ते त्यातून बाहेर काढून फक्त निर्माल्य जे आहे ते त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडा, म्हणजे त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट त्या पाण्यामध्ये लागली जाईल किंवा ते कुजेल आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या निसर्गाला भोगावा लागणार नाही. आपण या निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग देखील आपल्याला सदैव सहकार्य करणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर मोहोळमधील श्री येडेश्वरी बाईसाहेबांच्या मंदिरातील घट आपण नदीमध्ये विसर्जित केला. हे येडामाय तुझ्या सर्व भक्तांना सद्बुद्धी दे आणि योग्य रस्त्याने चालण्याचा मार्ग तू स्वतः तुझ्या भक्तांना दाखव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे बोल भवानी माता की जय.